नमस्कार मैत्रिणींनो. तर सगळ्यांना स्वामी समर्थ. तर बघा आज अशी सुंदर सकाळ झाली म्हणजे अशा भाज्या बघायला भेटल्या ना तर मनाला किती समाधान वाटतं, की आता शहरामध्ये राहत असल्यामुळे अशा भाज्या बघायला भेटत नाही. तर ह्या सगळ्या भाज्या आमच्या गावावरून आल्या आहेत. माझी जाऊ गेली होती, मग तिने घेऊन आली आहे. भाज्या तर तिने सकाळी-सकाळी भाजी आणून दिली, की मेथीची भाजी करा तुम्ही म्हणून. आणि अशी छानशी वांगे, गाजर, नारळ, चिंच चिंच बघितली तर तोंडाला पाणी आणि ऊस अशा सगळ्या भाज्या ती घेऊन आली होती. आणि मग अशी छान सकाळ मला एवढं छान वाटलं की नाही बघा. तर बघा अशा ह्या छान भाज्या आणल्या आणि मनाला राहवतच नव्हतं की असं काय करू म्हणून मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. तर बघा अशी किती छान अशी चिंच आहे. अशी पाडाच्या चिंच आहेत या. आमच्या शेतामध्ये खूप मोठी चिंच आहे. त्या चिंचेला अशा छान-छान चिंचा लागतात. तोंडाला पाणी सुटते. ही चिंच बघितलं मला तो खूप मोह आवरत नाही चिंचेचं बघितलं तर. मग आता काय अशा भाज्या छान-छान भाज्या आल्या म्हटलं तर म्हणून मग भाजी मेथीचीच निसायला घेतली आणि पटपट निसून घेतली. म्हणजे मग लगेच करता येईल, बनवता येईल मिस्टरांच्या डब्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी. आणि गावाकडची भाजी म्हटल्यावर त्याला चव खूपच छान असते. त्यामुळे मग ही भाजी पहिल्यांदा मला तसं वाटत होतं की कधी बनवू आणि ह्या मुलीला शाळेत सोडून आल्यानंतर मी माझे झाडून वगैरे मारून घेतलं आणि चहा-पाणी झालं आणि मग नंतर या भाज्या साफ करायला घेतल्या. किंवा आपल्या शेतामधली जी ताजी-ताजी असते ती बघा. आणि ही बघा थोडीशी मी मेथीची भाजी ठेवली, जेवढी लागते तेवढीच साफ करून घेतली आणि अशी फ्रेश पण अशी छान कोथिंबीर होती की नाही, त्या कोथिंबीरला बघून असं बोलतात ना, असं मला मन एवढं असं वाटत होतं इथे शहरामध्ये का अशा भाज्या भेटत नसतील. मग ते गाजर आणले होते. मग ते गाजर मी टोपलीमध्ये भरून घेतले. नंतरच्याला हे नारळ एक आमच्या काकी आहेत, त्या काकींनी दिलं होतं. त्यांच्या घरी पाण्याचं नारळ आहे हे, फोडायचं नारळ नाही आहे. पाणी प्यायचं असतं ना, ते त्याच्यासाठी मी तिने दिलं होतं. आणि बघा ह्या पाडाच्या चिंचा आहेत. छान असं तोंडाला पाणी सुटणार अशा मस्त अशा चिंचा आहेत ना, मी तर खाणारच आहे बाबा. आणि अशा चिंच आहेत आणि हे वांगे त्याच काकींच्या शेतामध्ये म्हणजे बाजूला लावलेले आहेत त्यांनी वांगे. तर वांगे पण त्यांनी दिले होते आणि हे स्पेशली चिक्कू एक सध्या कच्चे आहेत म्हणा. हे छान बघा केवढे मोठे-मोठे चिक्कू आहेत. हे चिक्कू आमच्या शेतामध्ये झाड आहे त्याला लागले आहेत आता. नवीनच झाड लावलं होतं आणि असे छान ऊस आहेत. नंतर त्याला ही कोथिंबीर आणि ही मेथी मी थोडीच ठेवली आणि डाळ आहे. अशा छान असा गावाकडचा भाजीपाला आला म्हणले, आहा! काय मस्त वाटतं जीवाला ना. असं वाटतं कधीतरी गावाला जाऊनच राहायला पाहिजे. परंतु काही कामाने वगैरे आपल्याला बाहेर राहावं लागतं. परंतु अशा ह्या दगदगीच्या जीवनामध्ये आपल्याला चांगल्या भाज्या खायला भेटत नाही. त्यामुळे मग त्यामुळे मग काही पर्याय नाही आहे. तर बघा ही ती मेथीची भाजी मी छान अशी स्वच्छ धुवून चाळणीमध्ये टाकून घेतली. तर आता मेथीची भाजी बनवून घेते. त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे आणि ठेचा आपलं मिरची आणि आपलं मीठ टाकून थोडासा ठेचा बनवून घेतला. तो आपल्या तेलामध्ये परतला आहे. त्यानंतर आपली अशीच मेथीची भाजी टाकायची. तुम्ही कट करून टाकू शकता. मला ही गावाकडची आहे म्हणून गावाकडच्या पद्धतीनेच बनवत आहे. त्या मोठे-मोठेच असे आमच्या गावी तर कोण कट करत नाही सर्रास. म्हणून मग मी पण तसंच टाकलं. त्यावरती थोडंसं मीठ टाकलं आणि छान परतून घ्यायची आहे. तर बघा भाजी आधी कढई भरून दिसते, परंतु शिजल्यानंतर ती थोडीशी होत असते. त्यानंतर मुगाची डाळ एका साईडला मी धुवून घेतली होती. त्यात थोडं पाणी होतं, तर मला वाटलं काढून घ्यावं, कारण की मेथीच्या भाजीला नंतर पाणी सुटतं. तर पाणी सुटल्यामुळं मग ते त्यात जास्त पाणी होतं. म्हणून मग मिक्स करून घ्यायची डाळ टाकून आणि याला थोडंसं तुम्हाला वाटतं झाकून वगैरे मी झाकून ठेवलं नाही, कारण की मला पाणी नको होतं मेथीच्या भाजीमध्ये. मग त्यानंतर छान असं हलवून घेतलं. त्यानंतर दाण्यांचं कूट मी मोठं-मोठं कट करून घेतलं आणि त्या दाण्यांचं कूट त्यात टाकून घेतलं. अशी छान आणि चवीला खूप आणि वास खूप दरवळत होता या मेथीच्या भाजीचा. इकडे तर भेटते मुंबईला भाजी तर एकदम मला तर ते गवत खाल्लेलं बरं असं वाटत असेल. गवतासारखी भाजी असते. त्याला टेस्टलेस भाजी असतात, पण काय खातो. तर बघा ही अशी छान मेथीची भाजी हिरवी गार अशी मेथीची भाजी झाली होती आणि एकदम वास बोलतात ना, या भाजीचा वासच वेगळा असतो. आपल्या शेतामधले विदाऊट एनी फर्टिलायझर वापरता ही पिकवलेली भाजी आहे आणि एकदम टेस्टी आणि हेल्दी भाजी आहे. तर अशी छान भाजी तयार आहे. त्यानंतर
छान आता मी अंघोळ राहिली आहे माझी, तर मी अंघोळ करून घेते. छान आता अंघोळ वगैरे झाली, देवपूजा झाली बघा. पीठ मळून घेतलं मी आणि अशी देवपूजा अशी प्रसन्न अशी देवपूजा करून घेतली आणि पीठ मळून घेतलं होतं. पीठ मळून घेतल्यानंतर चपात्या करायच्या राहिल्या आहेत. आता सगळं कामं वगैरे आवरून घेतले. मुलांना वगैरे सोडून मुलीला घेऊन आली. त्यानंतर मला कपकेक बनवायचे होते. त्यामुळं कपकेकसाठी मी बेस लावायला घेतलं. तर बघा हे 150 ग्राम प्रीमिक्स मी एका बाउलमध्ये टाकून घेतलं आणि एक आपला कुकरचा डब्बा आहे तो ग्रीस करून घेतला आहे. नंतर त्याला हे व्हॅनिलाचं प्रेमिक्स घेतलं होतं व्हाईटवालं, तर त्याच्यामध्ये मी पिंक कलर टाकला. पिंक कलर टाकून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि तेल टाकून घेतलेलं आहे ते दाखवलं तुम्हाला. हे छान असं मिक्स करून घ्यायचं. जेवढं पाणी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट होईपर्यंत. छान कन्सिस्टन्सी ॲडजस्ट होईपर्यंत छान हे केल्यामुळे आपला स्पॉन्ज जो असतो तो एकदम सॉफ्ट होतो. आणि दिसायला म्हणजे एकदम मॉइश्चर राहतं त्याच्यामध्ये आणि छान टॅप-टॅप करून असं एका पातेल्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे. याला जास्तीत जास्त 20 मिनिट लागतात. 15 ते 20 मिनिटामध्ये हा स्पॉन्ज रेडी होतो. तर हा स्पॉन्ज बघा मी नंतर दाखवते तुम्हाला स्पॉन्ज 15 ते 20 मिनिटामध्ये होऊन जाईल. मग नंतरच्याला बघा अशी मी त्याच प्रकारे मी आता मला वेळ नव्हता. व्हिडिओ करायला वेळ नाही भेटला त्यामुळे मग मी व्हिडिओ केला नाही. मग त्यानंतर मी चॉकलेट आणि येलो कलर टाकून हा एक आणि व्हॅनिलाचा आणि हा 3 स्पॉन्ज बनवून घेतले आणि क्रीमी फेटून घेतली. जेणेकरून मला पटकन बनवायचे होते कपकेक उद्याच्या स्टॉलसाठी. मग आता पटापट मी बनवून घेते आणि बघा मी तुम्हाला दाखवते. शेअर करणं होणार नाही कारण की खूप वेळ जातो आणि मग लेट झाला आहे. त्यानंतर मी असे रोज फालुदा, पायनॅपल, मँगो आणि चॉकलेट डच असे कपकेक बनवून घेतले आणि उद्या सेलिंगसाठी. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि संपूर्ण व्हिडिओबद्दल धन्यवाद.